नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, शेवटी 17/6/2026 ला शिक्षण विभागाने बिंदू नामावलीची अंतिम तपासणी करण्याबाबत परिपत्र जाहीर केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये विषय काय आहे की विनाअनुदानित कायम विनाअनुदानित संस्थेचे सरळ सेवा बिंदू नामावलीची अंतिम तपासणी करण्याबाबत. बघा यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अध्यापक सर्वांगातील आरक्षण किंवा अधिनियम 2021 अधिसूचित करण्यात आले आहे. तसेच सदर अधिनियमाची अंमलबजावणीबाबत शासनाचे दिनांक 24 जून 2022 रोजीच्या पत्रान्वये स्पष्टीकरण देखील निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील पदांना आरक्षण धोरण लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी काही विनाअनुदानित कायम अनुदानित संस्था महाविद्यालयांकडून बिंदू नामावली प्रस्तावित करण्याचा प्रस्ताव शासनांना प्राप्त झाले. त्या अनुषंगाने विधी व न्याय विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांचे अभिप्राय घेण्यात आले. त्यानुसार पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे. बघा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अधिपत्याखालील विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना, अनुदानित संस्थांना व महाविद्यालयांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर निरधिसूचित जमाती मीन्स विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 मधील तरतूद लागू होत नाही. तरी उपरोक्त बाब आपल्या अधीनस्थ असणाऱ्या संस्था किंवा विद्यापीठे कार्यालयाचे निर्देशनास आणावी ही विनंती. बघा, कक्ष अधिकारी विनायक टोमणे यांच्याकडून हे पत्र प्राप्त झालेले आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.